नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज। आज आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। गेल्या अनेक दिवसापासून आपण महाराष्ट्रामध्ये पाहत असाल की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि एकीकडे मराठा समाजाला जर ओबीसी प्रमाणपत्र दिलं तर ओबीसी समाजावरती खूप मोठा अन्याय होईल असं म्हणत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या काही नेत्यांना एकत्रित केलं आणि महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जालना जिल्ह्यातील अंबड या ठिकाणी एक सभा घेतली। त्यानंतर दुसरी सभा त्यांनी हिंगोली या ठिकाणी घेतली आणि काल तिसरी सभा त्यांनी इंदापूर या ठिकाणी घेतली। तर मित्रांनो, जर आपण छगन भुजबळ यांच्या सभेचा विचार केला तर सभा आपण पाहिल्या असतील। या सभेमध्ये ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांची ताकद वाढवली जाते आणि एकीकडे काही ओबीसी नेते तर छगन भुजबळ यांना नवीन पक्ष काढा, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, प्रकाश शेंडगे साहेबांना उपमुख्यमंत्री, त्यानंतर टीपी मुंडे यांना गृहमंत्री असे खाते वाटप देखील व्हायला सुरुवात झाली मित्रांनो। आणि मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि ओबीसी प्रवर्गात जर घेतलं तर खूप मोठा अन्याय हा ओबीसी वरती होईल असं ओबीसीची एक बाजू मांडत असताना कुठेतरी हे मंडळी राजकारण करतायत। मनोज जरांगे पाटील हे आपली लढाई आरक्षणासाठी लढतायत, तर ओबीसी नेते एकत्रित येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा महाराष्ट्राचे सूत्र हातात घेण्यासाठी कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचंय, तर कोणाला गृहमंत्री व्हायचंय। हा दोन्ही गटातील एक बदल आहे। आणि दुसरीकडे आज महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष तयार झालाय। परंतु खरंच गावखेड्यात जर आपण गेलो तर गावाकडच्या लोकांमध्ये असा संघर्ष आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। आज छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, विजय वडेट्टीवार, महादेवजी जानकर, प्रकाश शेंडगे आणि मनोज जरांगे पाटील या सगळ्यांमध्ये बाचाबाची होते, सभेच्या माध्यमातून एकमेकांवरती टीका होते। परंतु मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून घ्या, या मागणीला फक्त नेत्यांचाच विरोध आहे की गावाकडच्या गावखेड्यातल्या सर्वसाधारण ओबीसी बांधवांचा देखील विरोध आहे, हे आपण पाहणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, माझ्याकडे एक फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका ओबीसी बांधवांनी, विशेष म्हणजे धनगर समाजाच्या एका बांधवांनी एक मला पोस्ट पाठवलेली आहे। एका ग्रुपवरती ती पोस्ट पाठवलेली आहे आणि फेसबुकवरती ती पोस्ट आहे। तर मित्रांनो, ही पोस्ट वाचल्याच्या नंतर किंवा समजून घेतल्याच्या नंतर तुमच्याही लक्षात येईल की सध्या जे ओबीसी नेते एकत्रित आले आहेत त्यांना समाजाचं काहीही देणं घेणं नाहीये। त्यांना करायचंय ते राजकारण आणि या राजकारणाच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना ओबीसी कशी पाठबळ देईल यासाठी ते ओबीसी नेत्यांना एकत्रित करून सर्वसाधारण लोकांच्या भावनेचा खेळ करून कुठेतरी राजकारण करू पाहण्याचा प्रयत्न करतायत। तर मित्रांनो, ती पोस्ट मी तुमच्या समोर वाचून दाखवतोय। धनगर, वंजारी आणि विजय एनटी बांधवांनो, भुजबळापासून लांब रहा, सावध रहा अशा आशयाची पोस्ट एका धनगर बांधवांनीच पाठवलेली आहे आणि त्यांचं नाव आहे दिलीप शेंडगे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत पुन्हा एकदा शिक्षणाचा भाऊ करायला नको म्हणून आधीच सांगतो, कारण बरेच तज्ज्ञ मंडळी असतात की कोणाचं किती शिक्षण हे काढायला टपलेलेच असतात, तर त्यांच्यासाठी खास करून सांगतो। ही जी पोस्ट मला पाठवलेली आहे किंवा मला जी पोस्ट मिळालेली आहे, ही पोस्ट एका ग्रॅज्युएट मुलाची, जो स्वतः 2-3 वर्ष MPSCचा अभ्यास करून आता शेती करतो, म्हणजे वेल एज्युकेटेड मुलाची ही पोस्ट आहे। त्यामुळे आता शिक्षणाच्या बाबतीत कुणीही बोलू नये, कारण मनोज जरांगे पाटील असतील किंवा अन्य अजून अनेक जणांचं शिक्षण वारंवार नेते मंडळी काढतच असतात। तर ही जी पोस्ट आपल्याला पाठवली, विशेष म्हणजे ते स्वतः ओबीसी आहेत, जातीने धनगर आहेत आणि शैक्षणिक दृष्ट्या जर विचार केला तर ग्रॅज्युएट आहेत। त्यांची पोस्ट अशी आहे: मी दिलीप शेंडगे, सर्वसामान्य धनगर कुटुंबातील एक युवक, घरी शेळ्या मेंढ्या नाही आहेत, 4 एकर बागायती शेती आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 2-3 वर्ष MPSCची तयारी केली, परंतु सध्याची जी परिस्थिती आहे, सध्याची वाढलेली स्पर्धा आणि नोकरीसाठी लागलेला वेळ, भरतीसाठी लागत असलेला वेळ, यामुळे मी सध्या माझ्या प्लॅन बी नुसार शेती करत आहे। कोण? दिलीप शेंडगे,
हे धनगर पुत्र सध्या शेती करतायत. तर त्यांनी त्यांच्या पोस्टमधून असं सांगितलंय, ओबीसी मधील VJNT मधल्या सर्व बांधवांना, ज्यामध्ये धनगर असतील, वंजारी असतील, ह्या सगळ्यांसाठी, यासोबतच 134 जातीतील जे VJNT कॅटेगरीत मोडतात त्या सगळ्यांसाठी, जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून घेतलं तर आपल्या आरक्षणाला कोठेही धक्का लागत नाही, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केलेली आहे. जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेतल्यावर VJNTला जर कुठेही फरक पडत नसेल, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नसेल, तर आपण मराठा समाजाच्या विरोधात आत्ता करत असलेला संघर्ष काय कामाचा? विनाकारण कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणे हे चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी ही पोस्ट केलेली आहे. परंतु आपण VJNT मधले नेते आपण पाहिले असतील, गोपीचंद पडळकर असतील, महादेव जानकर असतील, TP मुंडे असतील, यांनी तर सटाकाच लावलेला आहे. जणू काही त्यांची आणि मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाची खानदानी दुश्मनीचे त्यांनी असाच सपाटा लावला की मराठा समाज जर आला तर खूप मोठा अन्याय होईल. तर मित्रांनो, ही पोस्ट आहे की मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये येण्याने VJNTवर कुठलाही फरक पडत नाही. तुम्ही म्हणाल की नेमकं असं कसं काय? मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेतलं तर VJNTवर काहीही फरक पडत नाही, असं कसं काय? तर आपण महाराष्ट्रातलं आरक्षण समजून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते SC कॅटेगरीचं जे आरक्षण आहे ते आहे 13%. त्यानंतर ST प्रवर्गाला आरक्षण दिलेलं आहे ते 7% म्हणजे 7%. आणि ओबीसी प्रवर्गाला 32% आरक्षण आहे. हे आहे महाराष्ट्रातील आरक्षण. आता ओबीसी मध्ये विभागणी केलेल्या, काल सभेमधून बऱ्याच जणांनी सांगितलेलं देखील आहे की ओबीसी प्रवर्गात काही कॅटेगरी तयार झालेल्या आहेत आणि त्यामध्ये ओबीसीला 19% आरक्षण आहे आणि बाकीच्या प्रवर्गामध्ये VJ, NTB, NTD, NTC आणि SBC ह्या प्रवर्गावर आरक्षण वेगळं आहे, सेपरेट आहे. तर मित्रांनो, जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर VJNTच्या आरक्षणावरती काहीही परिणाम होत नाही. याचं कारण असं आहे की ओबीसी प्रवर्गामध्ये विभागण्या झालेल्या आहेत. जर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात आला तर तो ओबीसीच्या 19% आरक्षणामध्ये येतो. बाकीचं जे आरक्षण आहे त्याला लॉक आहे, म्हणजेच ती कॅटेगरी वेगळी आहे. जसं की ओबीसी प्रवर्गामध्ये VJ यामध्ये 14 जाती आहेत आणि त्यांना आरक्षण आहे 3%. त्यानंतर NTB ज्यामध्ये 38 जाती आहेत आणि त्यांना आरक्षण आहे 2.5%. त्यानंतर NTC यामध्ये 26 जाती आहेत, त्यामध्ये धनगर सुद्धा येतात, त्यांना आहे आरक्षण 3.5%. त्यानंतर NTD ज्यामध्ये 2 जाती आहेत, वंजारा आणि वंजारी, तर यांना आहे 2% आरक्षण. आणि SBC या प्रवर्गात 43 जाती आहेत आणि त्यांना 2% आरक्षण आहे. ह्या संपूर्ण 134 जाती VJNTB, NTD, NTC, SBC या प्रवर्गामध्ये येतात. तरी देखील मराठा आरक्षणाला या जातीतील काही नेते विरोध करत आहेत, अगदी खालच्या भाषेत बोलत आहेत. तर हे कशामुळं? तर छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून. आता लक्षात घ्या, छगन भुजबळ जर तुम्हाला सांगत असतील की ओबीसी प्रवर्गात मराठा समाज आला तर तुमचं नुकसान होईल, तर मग वंजारी बांधवाचं कुठे नुकसान झालं? धनगर बांधवांचं कुठे नुकसान झालं? SBC प्रवर्गात येणाऱ्या जातींचं कुठे नुकसान झालं? VJ, NTD, NTB, NTC या प्रवर्गात जे लोक येत आहेत त्यांचं नेमकं नुकसान कुठं होतंय? 134 जाती या प्रवर्गामध्ये आहेत. मग या संपूर्ण 134 जातीला जर कुठंही आरक्षणात धक्का बसत नसेल तर या 134 जातीतील नेते नेमका मराठा समाजाच्या विरोधात का आहेत? याचं कारण असं आहे की या समाजातील नेत्यांना राजकारणामध्ये यशस्वी पदार्पण करायचंय आणि छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नवीन पक्ष तयार करून छगन भुजबळ यांची ताकद वाढवायची आहे आणि ह्या राजकारण करू पाहणाऱ्या मंडळीला, सर्वसाधारण लोकांची माथी भडकून महाराष्ट्रामधील शांतता नष्ट करायची. त्यामुळं अशा सुज्ञ सुशिक्षित लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे. जसं की दिलीप शेंडगे यांनी पोस्ट केली की मराठा समाजाच्या आरक्षणाने आपल्यावर कुठलाही अन्याय होत नाही, त्यामुळं आपण रस्त्यावर जाण्याची गरज नाही.
विशेष म्हणजे धनगर समाजाची जी मुख्य मागणी आहे त्या मागणीवर आपण फोकस केला पाहिजे। धनगर समाजाची जी मुख्य मागणी आहे की एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या ही मुख्य मागणी आहे। जर धनगर समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाने कुठलाही फरक पडत नसेल तर महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे मराठा समाजाच्या विरोधात का बोलतायत हा एक अभ्यासाचा विषय आहे। तर मित्रांनो, कुठेतरी छगन भुजबळ राजकारण करत आहेत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ओबीसी प्रवर्गात असलेल्या सर्वच जातींची माथे भडकवत असल्याचं यांनी म्हटलं आहे। आता मी हे स्वतःचं बोलत नाही, हे स्वतः जे धनगर समाजाचे आहेत, ज्यांनी स्वतः MPSC ची तयारी केली, जे स्वतः ग्रॅज्युएट आहेत, अशा शेंडगे साहेबांनी ही पोस्ट केलेली आहे। त्यामुळं मित्रांनो समजून घ्या, छगन भुजबळ सध्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तयार करत आहेत त्यांना खरंच सगळ्यांच्या आरक्षणाचं पडलंय का? जर त्यांना या सगळ्यांच्या आरक्षणाचं पडलं असतं तर ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात का आहेत? याबरोबरच जर वंजारा समाजाच्या आरक्षणाला मराठा समाजाच्या आरक्षणाने कसलाही धक्का लागत नसेल तर TP मुंडे साहेब जे कोयत्याची भाषा बोलतायत ही भाषा कशामुळे बोलतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे। जर धनगर बांधवाच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागत नसेल तर महादेव जानकर आणि गोपीचंद पडळकर महाराष्ट्रामध्ये सध्या सभेच्या माध्यमातून मराठा समाजाला उचकवण्याचा का प्रयत्न करतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे। तर मित्रांनो, कुठेतरी छगन भुजबळ ओबीसीच्या नावाखाली राजकारण करत आहेत का? पिढ्यानपिढ्या सत्तेमध्ये राहण्याची सवय लागून जवळपास 7,000 कोटीची मालमत्ता कमवणाऱ्या भुजबळांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारायची असेल तर असे कावे करून राजकारण करून त्यांना साध्य होईल का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। परत भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। नमस्कार।